नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। एक मोठी बातमी, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्ष दीक्षाभूमी व महाविद्यालय यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा याकरिता स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई व विलास गजघाटे यांनी पत्र परिषदेद्वारे मागणी केली। नंतर बोलेल, आकडेवारीबद्दल सुरुवात करणार नाही, परंतु या काही दिवसामध्ये तात्काळ येण्याचं कारण आणि आकडेवारीबद्दल सांगितले त्याचं कारण एकच की वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका प्राध्यापिकावरती अन्याय झाला आणि त्याच जी संस्था चालवते त्या संस्थेच्या अध्यक्षाच्या पीएने हा अन्याय केलेला आहे। बरोबर आहे, त्या पीडितेने तक्रार केलेली आहे, शरीर सुखाची मागणी केली म्हणून तिने तक्रार केलेली आहे। ती आमच्याच कॉलेजची प्राध्यापिका आहे आणि जो तो व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे भंते त्यांच्या पीए यांच्या विरुद्ध ती कंप्लेंट आहे। आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे अशी की आमचे आदरणीय अध्यक्ष भंते यांनी उरलेल्या ट्रस्टींना बोलवायला पाहिजे होतं 11 ट्रस्टींना, पण त्या ट्रस्टीला न बोलावता त्या पीडित महिलेवरती तुला सस्पेन्शन का करण्यात नाही पत्र सईने प्राचार्याच्या ईमेलवरती पाठवलं आणि ते त्यांनी त्या पीडित महिलेला दिलं। भंते आदरणीय आहेत, भंते आम्हाला अनेक वर्षापासून त्रास देत आहेत, परंतु समाजामध्ये आम्हाला आमची प्रतिमा खराब करायची नाही का ते लोक म्हणतील की बाबा भंतेला काढलं, पण भंतेची आपण वारंवार चुकीच्या मार्गाने जात आहात। आज एका प्राध्यापिकाचा म्हणजे ज्या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाचे जे काही प्राध्यापक त्या संस्थेमध्ये जे काही प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, त्याचे तुम्ही पालक आहात। तुम्ही पहिले सहनिशा करायला पाहिजे होती आणि आपलं काम नाही आहे की त्या पीडित वरती जो अन्याय झाला तो खरा की खोटा तो पोलीस करत बसेल ना, आपल्याला संरक्षण देण्याचं काम होतं। त्याच्यामुळे मी तर पत्र दिलंच आहे त्यांना, त्याच्यामध्ये एक पत्र आहे 18 ऑगस्टला की तुम्ही जे केलं ते चुकीचं आहे आणि आजही आम्ही 11 पैकी 8 लोकांच्या सह्या आहेत, एक सही बाकी आहे ती आपण थोड्या वेळात येत आहे। 11 पैकी 8 लोकांनी सह्या केलेल्या आहेत की भंतेजी तुम्ही जे केलेलं आहे हे चुकीचं आहे। आंबेडकरांनी सांगितलेला त्या स्तंभाने यावं नाही, हा 4था स्तंभ, तर या अशा प्रकारची वागणूक भंतेनी करू नये हे समाजाने भंतेना सांगावं। भाऊसर जेव्हा मी तिकडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे सिद्धार्थ बेस्कर यांनी सांगितले की आम्हाला अध्यक्षाने ठेवायला सांगितले भंते ससे सुराई यांनी आणि त्यांचे पीए बिडोबी पेटे यांनी ठेवायला सांगितले। धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे, भंतेजींचा कार्यक्रम असणार, तिथे बाउन्सरच असणार का? म्हणूनच आम्हाला म्हणूनच मी आम्हाला वारंवार सांगतोय की ठीक आहे आम्ही करू, आम्ही आक्रमक राहू, लवकरात लवकर मीटिंग बोलवण्याचा प्रयत्न करू, पण आपण सुद्धा पत्रकारांनी 4था स्तंभ म्हणताना आपण सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा की आपण धर्मगुरू आहे, थोडंसं शिस्त पाळा। पीडितांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे विटनेस आहेत आणि मी विटनेस तुम्हाला सांगणार नाही, मी पोलीस स्टेशनला सांगितलेले आहे, कोर्टाला सांगणार आहे। पीडितांचं ते सांगितलं की पीडितांचं नाव जर विटनेसचं जर नाव मी सांगितलं तर त्यांच्यावरती अन्याय होतो। तर आणि त्याचबरोबर एक नवीन व्यक्ती सुद्धा आली, ती म्हणाली मी सुद्धा 2023 पासून FIR केलेला आहे, मी पण त्या 2 पैकी एका व्यक्तीकडून पीडित आहे। वॉचमॅन धावला, त्याची घटना झाली, त्याच्यानंतर आता त्या वॉचमॅनला गप्प बसवण्यात आलेले, ह्याच्याविषयी काय म्हणणं आहे? दुसरं माझं असं म्हणणं आहे जिथं 8 महिला काम करतात तिथं कायदा आहे की विशाखा समिती असावी? तुमच्या कॉलेजमध्ये ते विशाखा समिती नाही आहे का? तातडीने बॅकडेटमध्ये विशाखा समिती गठीत करण्यात आली आहे, ह्याच्याविषयी सांगा। आमची अडचण ताई अशी होत आहे की आम्हाला जे सगळे काही आहे
गोष्टी या बाहेर आणायच्या होत्या. दुर्दैवानं जे घडलं बनतेच्या मुळे घडलं आणि मग अशाच प्रकारची जर वागणूक झाली तर कदाचित म्हणून आम्हाला कडक कारवाई करण्यात येत असेल, तो काय आकडा देतो ते वाचता येत असेल, आपली सही समजत असेल तर प्रश्न सुटेल. पण जर का अध्यक्षाला समोरचं पत्रच माहीत नाही आहे, फक्त सही त्याला करावं लागत असेल तर असे प्रश्न निर्माण होतील. अध्यक्ष कोण म्हणणार जर त्यांना तुम्ही हे काढलं तर अध्यक्षाच्या नावाचे कोण राहणार? 8 पैकीचं ठरवतील. आम्ही पण ठरवणार आहोत, तुम्ही पण ठरवणार आहे, मी पण ठरवणार आहोत. 8 लोक ठरवतील. गवई साहेब या एकंदरीत आमची पण इच्छा आहे. गवई साहेब त्या मागण्या आम्हीच नाही देताना, आम्हीच नाही, आम्ही न्यायालयाचे दरवाजा ठोठावले आहे. तुम्ही कोठवाल ठोठावल्या सुरुवात केलेली आहे. बनतेच्या विरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय आम्ही मानसिकतेवरती झाले, त्याची मानसिकता आमची झालेली आहे. उद्यापासून कारवाई न्यायालयीन होणार आहे. फक्त समाजाने आम्हाला समजून घ्यावं की हे कठोर पाऊल, न्यायालयीन पाऊल आम्ही 2 वर्षानंतर सहन केल्यानंतर घेतलेला आहे. हे पवित्र दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत आणि या बौद्ध समाजाचे धर्मगुरू म्हणून आम्ही त्यांचा मान करतो आहे. गेल्या 2 वर्षापासून त्यांनी एकाधिकारशाही या पवित्र दीक्षाभूमीवर राबवलेली आहे. समाजामध्ये वाईट मेसेज जाऊ नये, दीक्षाभूमीची आणि त्या पवित्र भूमीवर असलेल्या कलेची बदनामी होऊ नये म्हणून 2 वर्षापासून आम्ही अनेकदा माघार घेतलेली आहे. म्हणते सुरेश ससाई यांनी अनेक असे पत्र दिले आहेत. एकाधिकारशाहीने त्यांनी बँकेचे व्यवहार त्यांनी आपल्या सैनिक करतात, त्याबद्दलही आम्ही आपत्ती नाही. MBA मध्ये जो स्टॉप आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टचे फक्त 2 लोक आहेत. त्यामधल्या एक शेड्यूल कास्टचा एक अकाउंटंट ज्याला आपण म्हणतो अकाउंटंट होते, जे 22-25 वर्षापासून ते सेवा करत होते. त्यांना बोलवलं आणि ताबडतोब बंदेजीने त्यांना म्हणलं तुम्ही कलचे घरकुमन बंदेचा तो PA त्यांना सांगते कलचे आव्हान बंदेजीने बंद बोला. त्या माणसाला 25 वर्षाच्या माणसाला एका मिनिटात बंद केलं. त्याचप्रमाणे CABP वर काम करणारे 20 ते 22 वर्षापासून 11 ते 12 लोक आहेत ज्यांनी निस्वार्थपणे या दीक्षाभूमीवर आणि कॉलेजमध्ये सेवा दिली आहे. बहुजन समाजाच्या सर्व धर्माचे लोक आहेत ते. त्यांना आता 2 महिन्यापूर्वी ताबडतोब त्यालाही असं बोलवण्यात आलं आणि प्रिन्सिपल सांगते कलसे अहमद कारण काय सांगितलं भत्ते बताया भत्ते के PA रवि मेढेने बताया की कलसे अहमद. हा रवि मेढे कोण आहे? अनेक आता त्या ताईंनी प्रश्न विचारला. आम्ही त्याला 2 वर्ष अगोदर बॅन केलेलं होतं की या परिसरात हा नको, तुमचा PA आहे, तुमचा CSI आहे, तुमचा काय केअरटेकर आहे तुम्ही घरी ठेवा. काल परवाही त्यांनी 2023चं एक नियुक्ती पत्र दिलं जे कधीच ठरलं नाही. त्या नियुक्तीपत्रात ते म्हणतात ते खाजगी सचिव आहेत, त्याच्यात आउटवर्ड इनवर्ड नाही, ते बोगस पत्र आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात माझं CSI काय, व्यवस्थापक आहे, माझा PA आहे, माझा खाजगी सचिव आहे. एकाच त्याच्या 3 पत्रामध्ये ते पत्र सुद्धा आता ते रद्द केलेलं आहे की भत्तेत कोणाचा अधिकार नाही. आम्ही भत्तेचा आदरणीय आहे ते आजपर्यंत मान ठेवला, परंतु भत्ते लयास मिळण्याचा सुरुवात झालेली आहे त्याला सर्वस्वी भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई जबाबदार आहेत. हे अत्यंत जबाबदारीने आणि जबाबदारपणे मी बोलतो. आमच्याकडे तसे पत्र आहेत त्यांनी जे वागले 2 वर्षात त्याबाबतचे आमच्याकडे पुरावे आहेत. भंते सुरेश ससाईंनी आपली वागणूक जर याकडे व्यवस्थित केली नाही आणि दीक्षाभूमीच्या आणि कॉलेजच्या विकासाचा भंते सुरेश ससाईंनी समाजाला आणि आम्हाला साथ जर दिली नाही तर न्यायालय असतो भंते सुरेश ससाईबद्दल आम्ही निश्चित विचार करणार. हे आम्ही ठरवून टाकलेलं आहे. एका महिन्यात जर भंतेने आपला व्यवहार बदलवला नाही, लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर ते काढतात, बॉन्सर ठेवतात. पवित्र दीक्षाभूमी बॉन्सर मागच्या वेळेस धम्मचक्राच्या दिवशी त्यांनी 20 बॉन्सर आणले होते. त्या बॉन्सरला बोलवलं, त्यांना सांगितलं की तुम्ही इथे आले तर ठीक आहे, तुमची रोजी मी बुडवणार आहे. त्यांनी आणले असेल तुम्ही एका जागी बसा. ते बसले खाली. त्यांना म्हटलं तुम्ही यापुढे दीक्षाभूमी यायचं नाही. आज 3 दिवसापासून पुन्हा कॉलेजमध्ये बॉन्सर दिसले. मागच्या 3 दिवस अगोदर मी मना केलं, त्यानंतर 1 दिवस नाही पुन्हा ठेवले. आणि प्राध्यापिकाही बनते आज त्यांना सांगितलं डॉक्टर राजेंद्र गवईंनी सांगितलं पत्र दिलं किंवा सर्व लोकांना तुम्ही बोलवा. ते म्हणे मला बंदेचा आदेश नाही आहे.
त्यांनी त्यांना बोलवलं नाही. आमची आपल्या तेवढीच विनंती आहे, समाजाला हे सांगा, समाजाला आम्ही हे सांगू इच्छितो की समाजाचा रोष आमच्यावर आहे, आम्ही सामोरे येतो, आम्ही काम करतो. लोकांना वाटते की हेच या कारणीभूत आहे. या मुलीवर अन्याय झाला तर त्या मुलीला भंतेची आदरणी होती, त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे होतं, त्या पीडितेला बोलवलं पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्या पीडितेला आम्हाला न बोलवता तिला 24 तासात सस्पेंड करू असं पत्र देतात. त्यावर आम्ही त्यांना पद्धतीने असं नाही करतायत भंतेजी, तुम्ही या, आपण बसून चर्चा करू. ते ऐकायलाच तयार नाही. आमची एवढीच विनंती आहे, भंते सुरेश देसाई आदरणीय आहे, कृपया त्यांनी आपला मान सन्मान ठेवा आणि दीक्षाभूमी अध्यक्ष पद माना सन्मानावर घुसवावं. अन्यथा नायनाट्यास्तव भंते सुरेश देसाईवर आम्ही अविश्वास आणणार. आणि आज 30 मिनिटामध्ये येणार आहेत नागरिकांकर ते तिथपर्यंत आपण थांबला तर ठीकच आहे. सगळ्यांच्या सह्या त्यांच्या तर आम्ही समोर येतो तेव्हा लोकांना वाटते की हा जो कॉलेजचं नाव खराब होत चाललेलं आहे, यांच्यामुळे होत चाललं आहे, दीक्षाभूमीचा विकास होत नाही आहे, ते यांच्यामुळे होत नाही आहे का? बिलकुल नाही आहे. 2 वर्षापासून आमच्यावरती आम्हाला चेक करण्याची, चेकवरती सही करण्याचा कोणालाच अधिकार नाही. एकाच व्यक्तीला अधिकार आहे, तो म्हणते नागार्जुन ससे सुराई. त्याच्यानंतर ज्या मागच्या अपॉइंटमेंट झाल्या त्या सगळ्या बंदी ससे सुराई यांनीच इंटरव्ह्यू घेतली आणि त्यांनीच केलेला आहे. त्याचप्रमाणे विकासासाठी जो फंड आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही वारंवार जनतेला सांगतो की हा विकास करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर मीटिंग लावा. ही मीटिंग लावत नाही आहे, 2 वर्षापासून मीटिंग लावत नाही आहे. साहेब तुम्ही अपॉइंटमेंट विषयी बोलले हो. 2 वर्षापूर्वी याबाबत आज ही पत्रपरिषद घेणे आम्हाला आवश्यक वाटलं. त्यामुळे या स्मारक समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्र गवळी याबाबत आपण खुलासा करतील अशी मी त्यांना विनंती. याबाबत आज ही पत्रपरिषद घेणे आम्हाला आवश्यक वाटलं. त्यामुळे या स्मारक समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्र गवळी याबाबत आपण खुलासा करतील अशी मी त्यांना विनंती.